कल विषय क्या है हमारा? जब जब चुनाव आता है, दुर्भाग्य ये है कि 13 साल में जितने भी प्राइवेट रोड थे, डी मार्ट रोड हो, रामाज रोड हो, निर्वाणा का रोड हो, वाइसराय सभाना का रोड हो, या तो फिर अपना विष्णु शिवम का रोड हो, गायत्री सत्संग का रोड हो, ये सारे रोड चुनाव आता है कई मुद्दे स्वागत करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिजित गायकवाडचं स्वागत करा आणि आपली महायुती अभियंता असल्याचं दाखवून दिलंय त्यांनी. मोबाइल पहले दिन आपने यहाँ पे कार्यक्रम लिया, महिलाओं की काफी भीड़ देखी. इतना धुरंधर कार्यक्रम हमारी दो बहनों की उम्मीदवारी को सफल बनाने के लिए वार्ड नंबर 25 से निशा ताई परुलेकर, वार्ड नंबर 26 से प्रीतम ताई पडागले जी दोनों भारी बहुमत के साथ विजयी हों, ऐसा मुझे स्पष्ट दिखता है. मागा थाने में ढेर सारे कार्यक्रम हुए. भारतीय जनता पार्टी और शिवसेना ने मिलकर, एकनाथ शिंदे गुट ने और आरपीआई श्री आठवले जी की पार्टी ने, तीनों ने मिलकर पूरा जोर लगाया है मागा थाने के उज्जवल भविष्य के लिए, हमारी दोनों बहनों को जिताने के लिए. कांग्रेस मागा ठाणे भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 25 मध्ये हा आपला विजयाचा मेळावा आहे. आणि आज आपल्या या मेळाव्याला आपलं म्हणजे एवढं चांगलं आहे की आज आपल्याकडे केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी सर आले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आमचे लाडके आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्याबद्दल तर काय बोलायचं, जे शक्य नाही ते करून दाखवतात. आज खरोखरच खूप खुशीची गोष्ट आहे, कारण आज नवीन वर्षाची चांगली सुरुवात वार्ड क्रमांक 25 मधून होत आहे. निशाताईबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर शब्द खूप कमी पडतील, कारण निशाताईने एवढं काम या प्रभागामध्ये केलेलं आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे. नगरसेवक नसतानाही निशाताईचं काम 1 नंबरवरती असायचं. निशाताईला कुठेही व्हॉट्सअपवर बघितलं की निशाताई कुठेही गटार मीटर आहे तिथे उभ्या आहेत आणि काम करतात, स्वतः जातीने उभ्या राहून काम करतायत. येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला फक्त कमळ निशाणी बघून बटन दाबून निशाताईंना भरघोस मताने विजयी करायचं आहे. समोरच्या नगरसेवकाने एवढ्या वर्षामध्ये काहीच काम केलेलं नाहीये, खाली आश्वासन आणि खोटं बोलणं, पंढरीतून बोलणं, या दोनच गोष्टी त्यांना जमलेल्या आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगते, मी एवढीच तुम्हाला विनंती करते, येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला निशाताईंना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. अजून एक गोष्ट बोलायची आहे. अभिजित रमेश गायकवाड यांनी 26 मधून फॉर्म भरलेला आरपीआय मधून त्यांनी तो माघारी घेतलेला आहे. त्यामुळे त्याचेही खूप आभार आणि अभिनंदन करते आणि तुला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देते. आज खूप काही बोलायचं आहे, पण मी जास्त बोलणार नाही, कारण भाऊंना आणि पियुष गोयल सरांना बोलायचं आहे. एवढंच सगळ्यांना विनंती करते, येणाऱ्या 15 तारखेला कमाल निशाणी बटन दाबून निशाताईंना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. जय हिंद, जय